नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत बाजारातील प्रकारामधील आपल्याला जी आपण अपूर्ण स्पर्धा हा घटक अभ्यासलेला होता। त्यामध्ये पहिला प्रकार जो अभ्यासलेला होता तो होता मक्तेदारी। त्यानंतर दुसरा जो प्रकार होता तो होता अल्पाधिकार आणि त्यामधीलच तिसरा जो प्रकार आहे तो आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा। म्हणजे हे तिन्ही प्रकार आपल्याला अपूर्ण स्पर्धा यामधील 3 प्रकार आहेत। त्यामधील आज आपण तिसरा जो प्रकार आहे तो आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा। या घटकाचा अभ्यास आपण आज करणार आहोत। तर याआधी आपण अल्पाधिकार म्हणजे काय आणि ते अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय ते पाहणार आहोत। बघा, इथे आपल्याला एका चित्रामध्ये दिसत असेल की स्वच्छतेसाठी वापरात येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने। यावरून आपल्याला या चित्रावरून लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या स्वच्छता करण्यासाठी जे आपले प्रोडक्ट असतात त्या प्रोडक्ट आपल्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करत असतात। तर बघा, आता अर्थ आणि व्याख्या बघूया। प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे किंवा मक्तेदारीयुक्त बाजार होय। यामध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येतात। प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी 1933 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या थेअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकात मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना सर्वप्रथम मांडली। तर ज्या प्रकारांचा आपण आधी अभ्यास केला, जसे अल्पाधिकार असेल, मक्तेदारी असेल, ते जे प्रकार आहेत ते बाजारामध्ये प्रत्यक्षपणे आढळून येत नाही। परंतु हा जो प्रकार आहे अल्पाधिकार मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा प्रकार प्रत्यक्ष बाजारामध्ये आढळून येतो आणि यामध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये आढळून येतात। यामध्ये काय आहे, पूर्ण स्पर्धेची जी वैशिष्ट्ये असेल किंवा मक्तेदारीची वैशिष्ट्ये असेल त्या दोन्ही प्रकाराची काही वैशिष्ट्ये या प्रकारामध्ये आढळून येतात। म्हणून प्रत्यक्ष व्यवहारामध्ये हाच प्रकार आढळून येतो, त्यालाच म्हटले जाते मक्तेदारीयुक्त स्पर्धा। तर हा प्रकार सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय कोणाला जाते तर प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी 1933 मध्ये त्यांचा ग्रंथ प्रकाशित केला आणि त्या ग्रंथाचं नाव काय आहे, द थेअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन। या ग्रंथामध्ये त्यांनी आपली जी चर्चा आहे किंवा जी आपली संकल्पना आहे ती संकल्पना या पुस्तकामध्ये मांडलेली आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा। आणि म्हणून ही संकल्पना मांडण्याचे श्रेय कुणाला दिले गेले तर प्राध्यापक चेंबरलिन, आणि तो ग्रंथ त्याने 1933 मध्ये प्रकाशित केलेला आहे। तर बघा, प्राध्यापक चेंबरलिन यांनी काय म्हटले की मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात। चेंबरलिन यांनी काय म्हटलं आहे की मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात। म्हणजे जे विक्रेते असतात किंवा उत्पादक असतात ते काय करतात, असंख्य असतात, म्हणजे अनेक विक्रेते असतात बाजारामध्ये आणि ते आपल्या
जवळचे पर्याय असलेल्या वस्तूंचा उत्पादन करतात. म्हणजे एकमेकाला काय असतात ते जवळचे पर्यायी असतात. जसं आधीचे आपल्या डिटर्जंट असेल, एरियल असेल, सर्फ एक्सेल असेल, हे जे आपण आधीच्या चित्रामध्ये पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंट असेल किंवा स्वच्छता करणारे प्रोडक्ट असेल किंवा वस्तू असतील, त्या वस्तूंचे उत्पादन करतात. परंतु ते एकमेकांना काय आहे, पूर्ण पर्यायी नाही आहे. जवळचा पर्याय आहे एरियलला, पर्याय काय आहे सर्फ एक्सेल. म्हणजे ते दोघं एकमेकाला पर्यायी आहे, पण पूर्ण पर्यायी आहे का, म्हणजे दोन्ही वस्तू एजन्सी आहे का त्या, तर नाही. दोन्ही वस्तू वेगवेगळ्या आहे. परंतु काय आहे, त्यामध्ये जवळचा पर्याय आपण जर एरियल वापरत नसेल तर सर्फ एक्सेल वापरत असेल, म्हणजे दोनपैकी कुठली एखादी वस्तू आपण वापरत असेल. म्हणून चेंबरलिन यांनी असं म्हटलं आहे की मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या वस्तू परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. म्हणजे त्या जवळच्या पर्याय असलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात, परंतु एकमेकांना पूर्ण पर्यायी आहे अशा प्रकारच्या वस्तू त्या उत्पादन करणार नाहीत. आणि असा जो बाजार असतो, असा जो बाजाराचा प्रकार आहे त्यालाच मक्तेदारीयुक्त स्पर्धा असे म्हटल्या गेलेले आहे. आणि ही संकल्पना मांडण्याचे श्रेय कोणाला आहे तर प्राध्यापक चेंबरलिन. बघा इथे नाव लक्षात ठेवा, अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक चेंबरलिन यांच्यामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या वस्तू परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. ही जी व्याख्या आहे ती व्याख्या अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला की मक्तेदारीयुक्त स्पर्धा स्पष्ट करा, तर तुम्हाला त्याची अर्थ आणि व्याख्या, अर्थामध्ये तुम्हाला ही संकल्पना कोणी मांडली आणि कोणत्या वर्षी मांडली आणि कुठल्या पुस्तकामध्ये मांडली ते लिहायचं आहे. तर बघा इथे 1933 साली प्राध्यापक चेंबरलिन यांनी मांडली आणि त्यांचं जे पुस्तक आहे ते आहे द थिअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. या पुस्तकामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. आणि ही जी व्याख्या आहे ती व्याख्या तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायची आहे. आता बघूया मक्तेदारीयुक्त काही स्पर्धेची काही वैशिष्ट्ये आहे, त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आता आपण करूया. बघा पहिले जे वैशिष्ट्य ते आहे अनेक विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते, परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. या कारणामुळे विक्रेत्यांचे वर्तन मक्तेदारीप्रमाणे असते. बघा इथे म्हटलं आहे असंख्य विक्रेते किंवा अनेक विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या भरपूर असते म्हणजे खूप असते, परंतु पूर्ण स्पर्धेमध्ये जे आपण पाहिलं वैशिष्ट्य की असंख्य विक्रेते, त्या प्रमाणामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या राहत नाही. आणि त्यामुळेच विक्रेत्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे म्हणजे कमी असल्यामुळे त्यांचे ज्या वस्तू विक्रीवर असेल त्या वस्तू विक्रीवर नियंत्रण राहते. म्हणून जे विक्रेत्याचे वर्तन असते ते मक्तेदारीमध्ये जे विक्रेत्याचे वर्तन असते त्याप्रमाणे या बाजारामधील विक्रेत्यांचे वर्तन राहते. म्हणजेच त्यांच्या वस्तूच्या किमती ठरवण्यावर काही नियंत्रण विक्रेत्यांचं राहते. अशा प्रकारे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असंख्य ग्राहक. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात, परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही. म्हणजे या बाजारामध्ये आपण पाहू शकतो की ग्राहक कसे असतात, असंख्य असतात. असंख्य ग्राहक असल्यामुळे कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल घडवून आणू शकत नाही. जर एखाद्या बाजारामध्ये असंख्य ग्राहक असतील तर फक्त एखादा जर ग्राहक त्या बाजारामध्ये गेला आणि त्याच्या मागणीवर त्या बाजाराचे स्वरूप ठरत नाही. म्हणजे त्या व्यक्तीने जर बाजारामध्ये काही वस्तू विकत घेतल्या तर त्या वस्तूंच्या किमती त्या एका विशिष्ट व्यक्तीच्या मागणीनुसार ठरत नाही, कारण त्या बाजारामध्ये असंख्य विक्रेते असंख्य ग्राहक असल्यामुळे संपूर्ण ग्राहकाचा परिणाम त्या बाजारामध्ये होत असतो. म्हणून वैयक्तिक ग्राहक किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. जो वैयक्तिक ग्राहक असेल तो ग्राहक त्या किमतीवर परिणाम करू शकत नाही किंवा किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य ते आहे वस्तुभेद.
वस्तुभेद हे मक्तेदारयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या बाजारात असंख्य उद्योगसंस्था विशिष्ट वस्तूचे उत्पादन करतात, परंतु प्रत्येक उद्योगसंस्थेची उत्पादने बाजारातील दुसऱ्या उद्योगसंस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. यालाच वस्तुभेद असे म्हणतात. हा वस्तुभेद ब्रँड म्हणजे ज्याला आपण प्रत्येक वस्तूचा जो ब्रँड असतो किंवा त्यालाच मराठीमध्ये छाप, व्यापारी चिन्ह, ट्रेडमार्क, वस्तूची आकर्षक बांधणी, दर्जा, नक्षीकाम, रंग, वेष्टन, आकार इत्यादी बाबतीत वेगळा असतो. याचा अर्थ उद्योगसंस्थेच्या उत्पादनाला जवळचे पर्याय आढळतात आणि त्यांच्या मागणीची छेदक लवचिकता अधिक आहे. उदाहरणार्थ मोबाईल म्हणजेच भ्रमणध्वनी, शीतपेय इत्यादी. आता बघा वस्तुभेदामध्ये काय म्हटलं आहे की मक्तेदारयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच वस्तुभेद आहे. यामध्ये बाजारामध्ये अनेक उद्योगसंस्था काय असतात, आपल्या वस्तूचे उत्पादन करत असतात, परंतु प्रत्येक उद्योगाचे जे उत्पादन असेल ते दुसऱ्या उद्योगसंस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळं राहते. म्हणजे जर इथे दिलेला आहे कोकोकोला असेल किंवा थम्सअप असेल, ह्या दोन वेगवेगळ्या कंपन्या आपल्या शीतपेयांचे उत्पादन करत आहे, परंतु दोन्हीची जे ब्रँड असेल किंवा दर्जा असेल, नक्षीकाम असेल, रंग असेल, चव असेल, आकार असेल, ह्या सर्व बाबतीत ते दोन्ही वस्तू एकमेकांपासून वेगवेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे मोबाईल असेल, मोबाईलमध्ये जर आपण पाहिलं सॅमसंग असेल, वोडाफोन असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे मार्केटमध्ये मोबाईल असेल, त्या सर्व मोबाईल कसे असतात, एकमेकांपासून भिन्न असतात. जरी सर्व कंपन्या मोबाईलचं उत्पादन करत असतील तरीसुद्धा त्यांच्या ब्रँडमध्ये, दर्जामध्ये, रंगामध्ये, आकारामध्ये वेगळेपणा दिसून येतो. म्हणून वस्तुभेद हे जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे, मक्तेदारयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि ह्या ज्या सर्व उद्योगसंस्था असतात त्या उद्योगसंस्था आपल्या वस्तूचे उत्पादन करतात, परंतु एक उद्योगसंस्था दुसऱ्या उद्योगसंस्थेपेक्षा आपल्या वस्तूचे उत्पादन वेगळ्या प्रकारे करते. यालाच अर्थशास्त्रामध्ये वस्तुभेद असे म्हटले गेलेले आहे. आणि ह्या वस्तुभेद बघा, ब्रँड असेल, व्यापारी चिन्ह म्हणजे ट्रेडमार्क असेल, वस्तूची जी बांधणी असेल, दर्जा असेल, नक्षीकाम असेल, रंग असेल, वेष्टन असेल, आकार असेल इत्यादी सर्व बाबतीत ते कसं असतात, एकमेकांपासून भिन्न असतात. म्हणजेच आपण जर सॅमसंगचा मोबाईल घेतला असेल किंवा विवोचा मोबाईल घेतला असेल तर या दोन्ही मोबाईलमध्ये जे आपले दर्जा असेल, गुण असेल ते दोन्ही एकमेकांपासून भिन्न राहतात. म्हणून वस्तुभेद हा मक्तेदारयुक्त स्पर्धेचा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे या सर्व वस्तूंना जवळचे पर्याय उपलब्ध असतात आणि त्यामुळेच त्यांची मागणीची जी छेदक लवचिकता काय आहे, अधिक आहे. जे आपण पाहिलं मागणीची लवचिकतामध्ये, त्यामध्ये जर आपण विचार केला की वस्तुभेद असल्यामुळे यांची जी मागणीची छेदक लवचिकता असते ती एकापेक्षा अधिक असते. उदाहरणार्थ मोबाईल आणि शीतपेये. त्यानंतर बघा चौथं वैशिष्ट्य मुक्त प्रवेश आणि निर्गमन. पूर्ण स्पर्धेमध्ये याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो. त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योगसंस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते. हे या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आहे मक्तेदारयुक्त स्पर्धेचं, की मुक्त प्रवेश आणि निर्गमन. कोणतीही उद्योगसंस्था बाजारामध्ये कुठल्याही अडथळ्याशिवाय प्रवेश करू शकते आणि त्याला जर त्या बाजारामध्ये व्यवस्थित नफा मिळत नसेल किंवा तोटा होत असेल किंवा काही दुसऱ्या अडचणी येत असतील तर त्या उद्योगसंस्था आपल्या उद्योगाचा ते आपला उद्योग बंद करून बाजारामधून बाहेर पडू शकते. म्हणून या बाजाराचं हे वैशिष्ट्य आहे की मुक्त प्रवेश, कुठलीही उद्योगसंस्था कुठल्याही निर्बंधाशिवाय बाजारामध्ये प्रवेश करू शकते आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय आपले उत्पादन बंद करून बाजारातून बाहेर पडू शकते. त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य ते आहे विक्री खर्च. विक्री खर्च हा मक्तेदारयुक्त स्पर्धेतच आढळतो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्याची व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे विक्री खर्च होय.
उदाहरणार्थ जाहिरात, दूरदर्शन, आकाशवाणी, फलक जाहिराती, प्रदर्शन, खिडकी प्रदर्शन, मोफत भेटवस्तू, नमुना वस्तू इत्यादींचा समावेश विक्री खर्चात होतो. या जे बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे मक्तेदारयुक्त स्पर्धेचं वैशिष्ट्य काय? 5वं वैशिष्ट्य विक्री खर्च. उत्पादकाला आपल्या वस्तू विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबावे लागतात, कारण त्याला आपल्या वस्तूची अधिक मागणी निर्माण करावयाची असते. आपल्या वस्तूची अधिक मागणी निर्माण करण्यासाठी तो काय करेल की त्याला बाजारामध्ये जाहिरात करावी लागेल. जाहिरात कशी करता येईल की दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल किंवा फलक जाहिराती असेल, ज्यालाच आपण फ्लॅक्स म्हणतो. प्रदर्शन असेल म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन भरवून, जसं ऑटो एक्सपो असते, त्यामध्ये ऑटो एक्सपोमध्ये वेगवेगळ्या ज्या वाहन कंपन्या असतील त्या आपल्या जे वाहनं असतील त्या वाहनांचं प्रदर्शन त्या ऑटो एक्सपोमध्ये करतात. म्हणजेच नवीन जे मॉडेल आपले तयार करतात त्या वस्तूंचे प्रदर्शन ऑटो एक्सपोमध्ये करतात. अशा प्रकारचं प्रदर्शन त्या कंपन्यांना करावे लागते. त्यानंतर खिडकी प्रदर्शन असेल किंवा मोफत भेटवस्तू असेल, त्या वस्तूंची विक्री करण्यासाठी काही उद्योजक काय करतात की आपल्या वस्तूंची ग्राहकांना मोफतमध्ये भेट देतात. म्हणजेच सुरुवातीला जर एखाद्या वस्तूची भेट दिली आणि त्या ग्राहकाला जर ती वस्तू आवडली तर ती वस्तू तो खरेदी करेल. म्हणून भेट देणे किंवा नमुना वस्तू देणे अशा प्रकारचे जे मार्ग असतात ते मार्ग वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक अवलंबत असतात. आणि हे जे सर्व मार्ग असतात त्या मार्ग अवलंबण्यासाठी जो खर्च येतो तोच खर्च म्हणजे विक्री खर्च होय. म्हणजे ती वस्तू बाजारामध्ये विक्री करण्यासाठी जो वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबल्यामुळे खर्च आलेला आहे त्याला खर्च झाला. जाहिरात करण्यासाठी त्याला खर्च होत असेल, मोफत वस्तू देण्यासाठी त्याला खर्च झाला, प्रदर्शन भरवण्यासाठी त्याला खर्च झाला, भेट देण्यासाठी त्याला खर्च झाला. अशा प्रकारच्या त्या सर्व जे प्रकार आहेत जाहिरात करण्यासाठी त्याला खर्च होता आणि त्या सर्व खर्चाचा समावेश विक्री खर्चामध्ये होतो. आणि अशा प्रकारचा हे जे वैशिष्ट्य आहे ते मक्तेदारयुक्त स्पर्धेचे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 7वं जे वैशिष्ट्य आहे ते आहे जवळचा पर्याय. मक्तेदारयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ विविध कंपन्यांचे साबण, शीतपेये इत्यादी. बघा, आपण याआधीच पाहिला की वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंट असेल किंवा मोबाईल असेल, ते शीतपेय असेल, साबण असतील, शूज असतील, अशा प्रकारचे मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये काय असतात, त्या वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. जवळचे पर्याय म्हणजे पूर्ण पर्याय नसतात, परंतु अगदी त्याच्या जवळचे. जसं साबणाचं उदाहरण घेतलं, वेगवेगळ्या प्रकारचे साबणं मार्केटमध्ये उपलब्ध असतील किंवा शीतपेय असतील किंवा डिटर्जंट असतील, मोबाईल असतील, या सर्व वस्तूंना त्यांच्या जवळचे पर्याय बाजारामध्ये उपलब्ध असतात. परंतु ते सर्व पर्याय एकमेकांना पूर्ण पर्यायी नसतात, परंतु त्यांना काही गुण एकमेकांपासून भिन्न असतात, म्हणून ते एकमेकांना जवळचे पर्याय असतात. आणि अशा प्रकारचे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये पाहावयास मिळते. म्हणजे जवळचे पर्याय. या सर्व वस्तू एकमेकांना अगदी जवळचे पर्यायी असतात. उदाहरणार्थ साबण आणि शीतपेये. त्यानंतरची जी 7वं वैशिष्ट्य आहे ते आहे गटसंकल्पना. तर यामध्ये बघा, मक्तेदारयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संस्थेऐवजी गटाची संकल्पना वापरली. एजन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय, तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय. उदाहरणार्थ औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह. आता इथे बघा काय म्हटलं आहे की चेंबरलिन यांनी म्हटलं आहे की उद्योग या संकल्पनेऐवजी त्यांनी काय म्हटलं आहे की गटाची संकल्पना इथे वापरलेली आहे. उद्योग तर झालाच, संपूर्ण बाजारामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू उत्पादन करत असेल त्या सर्व त्यांचा समावेश उद्योगामध्ये होतो, परंतु चेंबरलिन यांनी काय म्हटलं आहे की त्याऐवजी त्यांनी गटाची संकल्पना म्हटली. म्हणजेच
एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समूह होय, म्हणजेच उद्योग होय. एकजिन्सी वस्तूंचे जे उत्पादन करत असेल त्या सर्व संस्थांचा समावेश काय होतो? उद्योगामध्ये होतो. तर एकमेकांना जवळचे पर्याय जे असेल, म्हणजे जवळच्या पर्यायी असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या आणि वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समूह म्हणजेच गट होय. बघा, जवळचा पर्याय आणि वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजेच गट होय. जे आपण याआधी जे वैशिष्ट्य पाहिलं की वस्तुभेद म्हणजे काय, अशा वस्तुभेद निर्माण करणाऱ्या ज्या उद्योग असेल, उद्योग संस्था असेल आणि एकमेकांना जवळचे पर्याय असणाऱ्या वस्तू उत्पादित करणाऱ्या जे काही संस्था असतील किंवा उद्योग असतील, त्या सर्व उद्योगांचा समावेश एकाच गटामध्ये करण्यात आलेला आहे. जसं औषध उत्पादित करणारे संस्था यांचा एक समूह किंवा गट. अशा प्रकारे प्राध्यापक चेंबरलेन यांनी उद्योग संस्थाऐवजी गट संकल्पना मांडलेली आहे. जसं शीतपेय उत्पादित करणारा गट, साबण उत्पादित करणारा गट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा एक गट असेल. अशा प्रकारे एकमेकांच्या जवळच्या पर्यायी वस्तू आणि वस्तुभेद निर्माण करणारे जे उद्योग असेल त्या सर्व त्यांचा समावेश एका विशिष्ट गटामध्ये प्राध्यापक चेंबरलेन यांनी केलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय त्याची अर्थ व व्याख्या अभ्यासली. प्राध्यापक चेंबरलेन यांनी त्याची व्याख्या मांडलेली आहे आणि 1933मध्ये त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये ही व्याख्या सर्वप्रथम मांडलेली आहे. त्याचप्रमाणे आपण या संकल्पनेची 7 वैशिष्ट्ये पाहिलेली आहे. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य होतं अनेक विक्रेते, दुसरं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक, तिसरं वैशिष्ट्य आहे वस्तुभेद. बघा, चौथं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश व निर्गमन, पाचवं वैशिष्ट्य आहे विक्री व खर्च, सहावं वैशिष्ट्य आहे जवळचं पर्याय आणि सातवं जे वैशिष्ट्य आहे ते आहे गट संकल्पना. अशा प्रकारे ही संकल्पना आज आपण पाहिलेली आहे. तर आपल्या बाजारामधील आपण सर्व बाजाराचे प्रकार हा जो आपला यामधील जे आपण प्रकार अभ्यासलेले आहेत त्या सर्व प्रकारांचा अभ्यास आपल्याला झालेला आहे. त्यामध्ये परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येते की काही प्रश्न असतात, अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा किंवा मक्तेदारीचे प्रकार सांगा किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च यासाठी शब्द सुचवा, 180 वस्तूंची उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समूह यासाठी शब्द सुचवा. अशा प्रकारे यावर प्रश्न विचारण्यात येतात आणि त्या प्रश्नांचा अभ्यास करून आपल्याला उत्तर लिहायचे असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.